यानंतर मी मनोहर पाटील येवतीकर, उपशिक्षणाधिकारी, ज्यांनी आपल्या भागातील अनेक शिक्षकांचे प्रश्न उपजिल्हाधिकारी असल्यावर सोडवलेले आहेत, यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व सुज्ञ श्रोते हो, आज या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब हे त्यांच्या कार्यामुळे थोडंसं उशिरा आल्यामुळं त्यांच्या अगोदर मला व्यासपीठानं अध्यक्ष होण्याची संधी दिली होती. म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे की प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार अध्यक्षांना सोपवणं, आणि त्यासाठी म्हणून मी त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवतो. आणि या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की आपण जर व्यासपीठावरचा बोर्ड बघितला तर या ठिकाणी सर्व प्राचार्य आहेत, म्हणजे शिक्षणाचं ओतप्रोत ज्ञान त्यांच्याकडे आहे अशी व्यक्ती आहेत. आणि मी एकटाच असा आहे की थोडं प्रशासकीय भागातला माणूस आहे, म्हणून प्रशासन आणि शिक्षण हे दोन्ही जर एकत्र झालं तर दशा आणि दिशा सुधारायला काही वेळ लागत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मी फक्त 2 उदाहरण देतो. आपल्याला माहीत आहे की अटल बिहारी वाजपेयी होते म्हणून राष्ट्रपती कोण झाले होते? तसं आपल्याला माहीत आहे की आदरणीय स्वर्गीय गोविंदराव राठोड साहेबांनी अतिशय दूरदृष्टिकोनातून एक आदर्श प्राचार्य आपल्या मुखेड तालुक्याला त्यावेळेला आणून दिला होता. मी त्यावेळेलाही होतो आणि त्यावेळेला मी अशी कुजबूज ऐकली की गोविंदराव राठोड साहेबांनी सगळं शिक्षण सुधारण्यासाठी, म्हणून आपलं म्हणजे आता जेवढं काही त्यांचं कुटुंब आहे ते सुधारण्यासाठी म्हणून त्यांनी कुंभार साहेबांना त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून नेमलं होतं, अशी आख्यायिका त्यावेळची आहे. तर साधारणपणे आपल्याला माहीत आहे की शासन बोले दल हाले, शासनाला जर बोललं तर निश्चित दल हालते. हे आपल्याला आपल्या कुंभार साहेबांनी अधिकारवाणीनं राठोड साहेबांना काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या त्यांनी तर त्यांच्या भाषणामध्ये ते निश्चितच घेतील. तर आत्तापर्यंत म्हणजे प्रभारी अध्यक्ष म्हणून मी एवढंच सांगू शकतो की या ठिकाणी शिक्षणाबद्दल अतिशय सखोल अशा प्रकारचं विचारमंथन या ठिकाणी झालेलं आहे. आणि सर्वांच्या भाषणाचा एकच मुद्दा होता की पाणी खूप गढूळ झालंय, खूप गढूळ झालंय. आणि हे गढूळ पाणी झाल्यामुळं आमच्या सुरुवातीच्या वक्त्याने सांगितलं की या ठिकाणी जे काही श्रोते मंडळी आहे ती आपल्याला त्या गटातली नाही. म्हणजे कोण नाही? सगळे आता 60 पार 75 पार म्हणजे पार झालेले आहेत. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करायची? परंतु मी निश्चित सांगतो की आपल्याला माहीत आहे की जसं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी APJ अब्दुल कलामांना बसवलं तसं आम्ही तुम्हाला समोर श्रोते म्हणून बसवलेलं आहे. आणि तुम्हाला मुखेड तालुक्याचं शिक्षण, आता आपल्या शेवटी आपल्याला काही सगळ्या जिल्ह्याचा राज्याचा विचार करायची गरज नाही आहे, आपल्याला गरज आहे मुखेड तालुक्याच्या शिक्षणाची. आणि याच्याबद्दलचा मी एक लेख सुद्धा त्यामध्ये दिलेला आहे. म्हणून तुम्हाला काय काम करायचं आहे की सगळं गढूळ झालेलं पाणी समोर बसलेले जेवढे आहेत तेवढं त्रुटीचा खडा होऊन जर तुम्ही त्याच्यामध्ये काही प्रयत्न केला तर निश्चितच मुखेड तालुक्यातलं जे काही गढूळपणा झालेला आहे तो खाली बसेल आणि नितळ पाणी आपल्याला पुढच्या भविष्यातले जे काही पिढी आहे त्यांना निश्चित पाहायला भेटेल. आणि शिक्षणाबद्दल आता कुंभार साहेबांनी अतिशय ओतप्रत अशा प्रकारच्या सर्व व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत. परंतु आपल्याला माहीत आहे की सर्व व्याख्या बाजूला पडतात आणि पोटासाठी शिक्षण ही सध्या व्याख्या सर्वांना पाठ झालेली आहे आणि त्याची तरतूद ही शासन वेळोवेळी करत आहे. आपल्याला माहीत आहे की आता सर्वांनी सांगितलं की महाविद्यालय शिक्षण आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. का बंद पडण्याच्या मार्गावर आहे? कारण सगळ्याला व्यवसाय शिक्षण पाहिजे. म्हणून मॅट्रिक पास झाला की विद्यार्थी हा व्यवसाय शिक्षणाकडे जात आहे. त्यामुळं ही स्थिंतर जे आहेत, जे बदल आहेत ते आपल्याला बघावंच लागणार आहे. उघड्या डोळ्यांनी ते बघावंच लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढं काही होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे आणि ते आपण करत राहू हेही निश्चित आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब आपल्याला अशी लक्षात येईल, मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुंभार साहेबांनी राठोड सरांना काही विनंती वजा प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत आणि मी तेच करणार आहे की आपल्याला माहीत आहे आपण उच्च शिक्षणाचा विचार थोडा बाजूला ठेवू. पहिलं महत्त्वाचं कोणतं आहे? प्राथमिक शिक्षण, पाया. म्हणून पायाच मजबूत झाला. सर्वांना किमान मॅट्रिक पास होणं आवश्यक आहे. MA वगैरे वगैरे जे आहे ते समाजामध्ये 25% 30% जरी झालं तर चालेल, परंतु आपल्या सगळे लोक
किमान मॅट्रिक पास झाले पाहिजेत आणि ते गुणवत्तेनं झाले पाहिजेत. आणि यासाठी म्हणून आपल्याला माहित आहे की आता सरांनी का सांगितलं की कॉपी मुक्ती हा प्रकार आपण केलेला आहे. कॉपी मुक्तीच्या मध्ये सरांनी एक त्यामुळे सूचना केली की एका शाळेवर एका नेमतात, एका शाळेवर एका नेमतात, एका शाळेवर एका नेमतात. हे असं का होते? तसं होते, बरोबर आहे. का होते? तर शेवटी आपल्याला माहित आहे की माणूस धर्म आहे म्हणून काही गोष्टी ते करत असतील. परंतु ज्या वेळेला कॉपीमुक्ती केली डॉक्टर परदेश साहेबांनी, त्यावेळेचे मी शिक्षणाधिकारी होतो कॉपीमुक्तीच्या वेळेला. आणि परदेश साहेबांची पद्धत काय होती? त्यांनी आमच्या लोकांना एकही नाव टाकू द्यायचं नाही. सगळ्या अधिकाऱ्याची यादी घ्यायची आणि कोणत्या शाळेला कोण जायचं हे त्यांनी टाकायचं. रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत बसून त्यांनी नियोजन करायचं आणि तोच माणूस आज पीएमच्या कार्यालयात जाऊन काम करून आलेला आहे, आज सीएमच्या कार्यालयात काम करत आहे. म्हणजे नियोजनाच्या बाबतीमध्ये चुका झाल्या हे सगळ्यात चुका होतात. म्हणून त्यांनी बरोबर ठरलं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाचं प्रस्थ कसं आहे, कोणाची शाळा कशी आहे, ते बरोबर त्या ठिकाणी एखाद्या तुकाराम मुंडेला टाकून द्यायचं. आता तुकाराम मुंडे कुठून आणायचे सगळे? तर त्यांनी बरोबर हिरायचं आणि चिखलीकर साहेबांची शाळा आहे म्हणजे ते तुकाराम मुंडे पाठवलंच पाहिजे. हे सगळे एक फक्त उदाहरणादाखल दिलं मी. तर अशा पद्धतीचं नियोजन जर केलं तर निश्चित दिशा सुधारते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.